हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचं गणिताचा 10वा चॅप्टर पाहणार आहोत. ॲडिशन म्हणजे काय तर बेरीज. अप टू 9 म्हणजे काय तर 9च्या आतमधली जे संख्या आहेत त्यांची आपण आज बेरीज पाहणार आहोत. इयत्ता पहिलीचा हा धडा आहे नवीन अभ्यासक्रमानुसारचा. आता इथं पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, एक मुलगा काय करतोय तर चित्र रंगवतोय, निसर्ग चित्र. ती मुलगीच काय करते, ती पण चित्र काढण्यासाठी बसलेली आहे. तर इथं पहिल्यांदा काय दिलंय, व्हॉट आर यू डुईंग अमन दादा. तर ही मुलगी ह्याची काय आहे, छोटी बहीण आहे. तर ती म्हणते काय करतोय तू अमन दादा. तर त्याच्यानंतर तो काय म्हणतोय, काजल आय एम कलरिंग पिक्चर्स. काय म्हणतोय तो, काजल म्हणजे ह्या मुलीचं नाव आहे काजल, ह्याचं नाव आहे अमन. तो म्हणतोय तिच्या बहिणीला की मी काय करतोय काजल, मी चित्र रंगवतोय. त्याच्यानंतर इथं दुसऱ्या चित्रामध्ये पहा, दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, तर ती काय म्हणते, आय ऑल्सो वॉन्ट टू कलर पिक्चर. ती म्हणती मला पण कलर करायला आवडेल पिक्चर. प्लीज गिव्ह मी अ पिक्चर. ती म्हणती मला पण वाटते की मी कलर करावं, तुम्हाला दे. जस्ट टेक दिस पिक्चर अँड टू कॅरी ऑन म्हणजे काय तर तो म्हणतोय घे, धर हे पेन्सिल आणि हे पिक्चर घे, हे चित्र, आणि तू आता रंगव पुढचं. त्याच्यानंतर खाली काय होतंय, आता ह्या तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, दादा आय वॉन्ट मोर कॅरी ऑन्स. म्हणती मला अजून दे, म्हणती कलर, मला अजून चित्र रंगवायचंय. ओके टेक दिस 3 कॅरन्स म्हणजे काय तर जे रंग आहे ना, ते खडू ते असतात ना, तेल खडू, त्याला म्हणले कॅरन्स. मग तो म्हणतो घे अजून 3 खडू घे तुला. तर ती म्हणती दादा सी पिक्चर आय हॅव कलर. ती काय दाखवलंय तिने, या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला, एक झाड आणि वाघाचं चित्र काढलंय तिने. तर ती तिच्या दादाला म्हणते, अमन दादा बघ मी कसं चित्र काढलंय. तो काय म्हणतो, आता वरती इथे लिहिलेलं आहे, व्हेरी गुड काजल. तो म्हणतो खूप छान काजल. यू हॅव कलर्ड इट व्हेरी नाईसली. तो म्हणतो तू खूप छान रंग दिलेला आहे. तर इथं काय सांगितलेलं आहे, टेल मी म्हणजे काय तर तुम्हाला विचारा. इथं पहिला प्रश्न काय आहे, हाऊ मेनी कॅरन्स म्हणजे काय तर ते तेल खडू डीड अमन दादा गिव्ह टू द काजल फॉर कलरिंग द पिक्चर इनिशियली. म्हणजे जेव्हा काजल म्हणत होती ना मला पण दादा रंगवायचे, मला पण कॅरन्स दे, तर पहिल्या वेळेस अमन दादाने काजलला किती दिले होते कलर ते सांगायचे. पहिल्या वेळेस तिने किती दिला होता, एकच दिला होता ना, त्यांनी एकच दिला होता. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे, हाऊ मेनी कॅरन्स डीड अमन दादा गिव्ह टू काजल टू कलर द पिक्चर. त्याच्यानंतर परत दुसऱ्या वेळेस तिने मागितले, ते किती दिले त्याने, 3 दिले. त्याच्यानंतर इथं तिसरं आहे, हाऊ मेनी टोटल कॅरन्स डीड काजल टेक फ्रॉम अमन दादा टू कलर द पिक्चर. म्हणजे असे ती पूर्ण पिक्चर रंगवायसाठी त्याच्याकडनं किती कलर घेतले, हा एक पहिल्यांदा एक घेतला, नंतर 3, टोटल मिळून किती झाले, 4 कलर झाले. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर पुढं काय दिलेलं आहे, काउंट द फिगर इन द पिक्चर्स, ड्रॉ दॅट मेनी लाईन्स इन बॉक्स, काउंट ऑल द लाईन्स अँड राईट द टोटल नंबर ऑफ देम. म्हणजे काय तर आपल्याला हे बॉक्स दिसत आहे ना, ह्या बॉक्समध्ये इथं पहिल्यांदा किती बोट केलेली, इथं 3, मग इथं किती रेषा ओढल्या, 3, इथं किती आहे, नंतर 1, इथं 1 रेष ओढली, टोटल मिळून किती झाले, 4 असं लिहायचे. आता इथं किती बोटावरती केलेली, 3, मग इथे 3 रेषा ओढायचे, 1 2 3. त्याच्यानंतर किती केले दुसऱ्या हातामध्ये, 2, मग इथे करायचे 2. हे टोटल मिळून किती रेषा झाले, ह्या पूर्ण 5, मग इथे लिहायचं 5. इथं किती आहे, 5 आहेत ना, 5 बोटावरती केलेत, 1 2 3 4 5. इथे किती केले, 3, 1 2 3. हे टोटल मिळून किती झाले, मोजा बरं किती झाले, असे 1 2 3 4 5 6 7 8 9 8 झाले, 8. मग 8 इथे लिहायचं. ठीक आहे. आता खाली काय आपण पाहू,
इथे लिहिलेलं आहे काउंट द पिक्चर्स इन द बोथ द ग्रुप्स अँड राईट द टोटल नंबर ऑफ पिक्चर्स. म्हणजे काय तर ह्या चित्रामध्ये किती भोवरे दिसतात ते सांगायचे आणि ह्या चित्रामध्ये किती भोवरे दिसतात ते सांगायचे. आणि टॉप्स म्हणजे टोटल किती झालेले आहेत, 7 झालेले आहेत टॉप्स. टॉप्स म्हणजे काय म्हणजे भोवरे. तर इथं किती दिसतात ह्या बॉक्समध्ये तुम्हाला 3 आहेत ना, मग इथं 3 लिहायचं. नंतर ह्या बॉक्समध्ये किती इथं 4. मग 3 बोटं वर करा आणि 4 बोटं वरती करा, किती झाले 7 होतात बघा 7. त्याच्यानंतर खाली बघूया. आता इथे काय दाखवलंय फुलपाखरू बटरफ्लायज. बटरफ्लायज म्हणजे किती काय असतं फुलपाखरू. या चित्रामध्ये किती इथं 1 2 3 4 5. मग इथं खाली लिहायचं 5. इथं बघूया 1 2 3 4. मग इथे लिहायचं 4. आता हे टोटल मिळून किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9. हे झाले 9. म्हणजे हे 5 घ्यायचे इथं मांडायचे, हे काढले 5 घ्यायचे इथं खाली मांडायचे. टोटल किती झाले 9. आता पुढच्या पेजवरती पहा काय दिलंय प्रश्न. काउंट द नंबर ऑफ द पिक्चर्स इन ईच ग्रुप. राईट द नंबर ऑफ द पिक्चर्स इन ईच ग्रुप बिलो. काउंट ऑल पिक्चर्स टुगेदर अँड राईट द टोटल नंबर ऑफ पिक्चर्स. ठीक आहे. मग आता खाली काउंट करायचं जसं दिसतंय ना चित्र वरती. हे काय दिलेलं आहे स्टार दिलेलं आहे इथं आणि खाली इथं किती आकडा लिहिलाय 4. तर मग इथं किती दिलाय 1 दिलाय, इथे किती दिलेला 1. तर आता इथे काय करायचं आपल्याला 5 आहे ना, तर मग इथे 5 चांदण्या काढायच्या 1 2 3 4 5 आणि ह्याला असं गोल करायचा. ठीक आहे. तुम्ही चांगला भारी पेन्सिलने काढा. त्याच्यानंतर आता इथं काय आहे खालच्या चित्रामध्ये काय दिसतंय बेडूक दिसतात. बेडूक बेडकाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात फ्रॉग. 1 2 3 3 आहेत ना, 3 लिहायचे 1 2 3. किती इथं 3. हे 3 आणि हे 3 टोटल म्हणजे काय तर टोटल म्हणजे हे दोन्ही मिळून इकडले हे आणि हे मिळून किती झाले 3 बोटं वर करा आणि 3 बोटं वरती करा, किती झाले टोटल मिळून 6 होतात 6. मग ते 6 झाले. त्याच्यानंतर हे खाली आपण पाहूया तर काय आहे कप आहेत. कप CUP कप म्हणजे चहा प्यायचा कप. 1 2 3 4 5. मग इथे लिहायचे 5. 1 2 3 4. मग इथे लिहायचे 4. 5 अधिक 4 मग किती झाले 5 बोटं वरती करा आणि 4 करा. टोटल मोजा किती झाले तर ते होतात 9. आता खालच्या चित्रामध्ये काय दिसत आहे मँगो. मँगो म्हणजे काय आंबा. आंबा किती दिसत आहे पहिल्या चित्रामध्ये 1 2 3 4 5 6. मग 6 लिहायचं. दुसऱ्यामध्ये 1 2 फक्त 2च. 6 आणि 2 किती होतात 6 7 8 8 होतात. पुढच्या पेजवरती पडला आणि त्यानंतर दिलेले आहे ॲडिशन बाय हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे काय तर हे जे तुम्हाला दाखवलेलं आहे ना ढोबळी मिरची लाल कलरची. पुन्हा इकडे पहिला चित्रात 4 आहे आणि इकडे किती आहे 2 आहे. तर ह्यांची टोटल मिळून किती होतात 6. 1 2 3 4 5 6. मग इथं किती लिहिलं आहे 6. अशा पद्धतीने करा. असं पहिलं तुम्हाला एक्झाम्पल दिले आणि ते काळेवाल्याचं आपल्याला करायचं आहे. 1 2 3 4 5 6. इथं 6 लिहिले. 1 2 3. इथं खाली 3 लिहिले. 6 अधिक 3 म्हणजे किती झाले 6. 6 मध्ये 3 मिळायचे 7 8 9. मग इथे लिहायचे 9. आता खालच्या चित्रामध्ये काय दिसते सॉल्व करा. 3 अधिक 1 किती 4. 4 अधिक इथं 4 अधिक 3 म्हणजे किती झाले 4 मध्ये 3 मिळवलं किती होतात 7. 5 अधिक 4 किती 9. हात वरती करा असे बोट आणि बोटाने मोजायचं. 3 अधिक 3 किती 6. 4 अधिक 4 किती 8. 2 अधिक 7 किती 7. 8 9.
आता ह्या खालच्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे, इथे सांगितलं ॲडिशन बाय व्हर्टिकल अरेंज. व्हर्टिकल अरेंज म्हणजे काय तर असं उभ्या पद्धतीने काय करा, बेरीज करा. ठीक आहे, इथे काय दिसतात, ॲपल किती इथं 3 आहे म्हणून इथे 3 लिहिले. इथे किती इथं 2 म्हणून इथे 2 लिहिले. 3 बोटे वरती करायचे आणि परत दुसऱ्या हाताचे 2 करायचे. दोन्ही म्हणून किती होतात 5 म्हणून इथं खाली 5 लिहिले. आता ह्या काय चिमण्या किती इथं 1 2 3 4 मग इथं किती लिहायचे, समोरच्या बॉक्समध्ये 4. इथं किती आहे 1 मग इथं लिहायचे 1. 4 बोटे वरती करा आणि परत 1 करा दुसऱ्या हाताचं. टोटल मिळून किती झाले 5 मग इथे लिहायचे 5. इथे काय सांगितलंय, सॉल्व करा म्हणजे काय, सोडवा. 6 अधिक 2 किती झाले 8 मग इथे 8 लिहिले. मग इथे 8 अधिक 1 किती झाला 9. 5 मध्ये 2 मिळवल्यानंतर किती येतात 5. 6 7. 7 मध्ये 1 मिळवल्यानंतर किती येतो 8. 2 मध्ये 3 मिळवल्यानंतर किती येतात 5. इथं काय दाखवलंय, सॉल्व करा. इथं किती, इथं 4 रेषा होत्या, इथं किती 3. मग हे टोटल म्हणून किती झाले 7. 4 अधिक 3 7. आता इथं किती झाले 5. मग खाली इथं किती करायच्या 5 रेषा ओढायच्या, 1 2 3 4 5. इथं किती लिहायच्या 5 नंतर 3 1 2 3. मग हे सगळ्या रेषा मिळून किती होतात 8. मग ते इथं लिहायचं आणि इथं 5 लिहायचं वरती, खाली लिहायचं 3. हे 5 इथं वर असतात ना, हे इथं लिहायचं नंतर 3 आणि हे किती झाले दोन्ही मिळून 8. इथं किती इथं 4 मग 4 रेषा ओढा, 1 2 3 4. इथं किती इथं 2 मग इथं 2. 4 आणि 2 किती झाले 6. मग हे 4 इथं परत लिहायचे, हे 2 परत इथं लिहायचे आणि हे किती 6. 4 आणि 2 म्हणून किती झाले 6. हे 6 पहिले इथे लिहून घ्या, नंतर 3 इथे लिहून घ्या. ठीक आहे, नंतर 6 रेषा ओढायच्या, 1 2 3 4 5 6. नंतर 3 1 2 3. 6 आणि 3 मिळवल्यानंतर किती झाले 7 8 9. इथं पण लिहायचे 9. इथं काय दिलंय सॉल्व. खाली बघा आता काय प्रश्न आहे, समीर बॉट 4 फ्लावर्स. म्हणजे समीर नावाचा एक मुलगा आहे, तो 4 फुलं विकत घेतो. सुलभा बॉट 3 फ्लावर्स. मग सुलभा काय करते 3 घेते. हाऊ मेनी फ्लावर्स डिड दे ब्रिंग इन ऑल. म्हणजे समीरचे फ्लावर आणि सुलभाचे फ्लावर मिळून किती होतात टोटल, तर 4 आणि 3 मिळून किती होतात तर 7. मग उत्तर काय आलंय 7. इथं उत्तर आलंय 7. आता इथं हा प्रश्न बघू. सुरेश स्कोर 7 रन. रफिक स्कोर 2 रन्स. हाऊ मेनी रन्स डिड दे स्कोर टुगेदर. सुरेशचे किती झाले 7. रफिकचे किती झाले 2. मग 2 किती 7 मध्ये 2 मिळवला किती होतात 7 8 9. इथे लिहायचे 9. हे 7 आहे ना ते इथे लिहायचे, हे 2 आहे ना ते इथे लिहायचे आणि बेरीज किती झाली यांची 9, ते खाली लिहायचं. इथं काय प्रश्न आहे पहिला, विनोद बॉट 6 buckets of water. दीपिका bought 1 bucket of water. How many buckets did they bring altogether? विनोद किती घेतो 6 घेतो ना, इथे घेतलंय विनोदचं नाव इथं आलंय ना, विनोद बॉट तर त्याच्या पुढे किती आहे 6 मग इथे लिहायचं. दीपिका बॉट तिच्या खाली किती 1 मग ते इथे लिहायचं. टोटल किती झाले 6 मध्ये 1 मिळवलं 7. मग 6 अधिक 1 किती झाले 7. आता इकडला प्रश्न पाहूया. गोपाल हॅज 5 cows इन हिज फार्म. म्हणजे गोपालला 5 गाय आहेत त्याच्या शेतात. सुमिता हॅज 3 cows. सुमिताला 3 येतं. हाऊ मेनी cows दे आर टोटल इन फार्म्स. म्हणजे टोटल किती इथं गोपालला किती इथं 5 येतात, ते इथं 5 लिहिल्या, इथं 5 लिहिल्या. सुनीताला किती इथं 3. मग किती झाले टोटल मिळून झाले 8. मग इथं 5
आणि 3 किती झाले 8. इथं काय दिलं ट्राय टू अंडरस्टँड म्हणजे आता समजा इथं काय लिहिलंय गव्हाज आर इन प्लेट म्हणजे ह्या प्लेट म्हणजे किती गव्हाचे आहेत. गव्हाचं म्हणजे काय तर पेरू 1 2 3 4 5 आहेत ना. मग इथं 5 लिहिलंय. गव्हाज इन अ प्लेट इन हँड म्हणजे ह्या मुलाच्या हातामध्ये जी प्लेट आहे त्याच्यामध्ये किती गव्हाज आहेत. पेरू आहेत काहीच नाही आहे तर मग इथे 0 आहे. मग टोटल किती झाले फक्त टोटल मिळून हे दोन्ही मिळून किती झाले 5च आहेत ना. मग 5 अधिक 0 तर इथं काय झाले हे प्रिंटिंग मिस्टेक झाले. इथं असणारे 5 उत्तर. ठीक आहे इथे हे 0 खुणा आणि 5 लिहा त्याच्या जागेवर. आता इथं आपण पाहूया सॉल्व करा. इथं 2 अधिक 0 2 4 अधिक 0 किती 4 6 अधिक 0 किती 6 9 अधिक 0 किती 9 1 अधिक 0 1 7 अधिक 0 किती 7 8 अधिक 0 किती 8 3 अधिक 0 किती 3. तर इथेच हा चॅप्टर संपलेला आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिपीट करून पहा. पुढचं चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.